एक होता राजा मिडास. त्याचे राज्य सुंदर, शांत आणि संपन्न होते. राजमहालात चमकदार भिंती, फुलांनी सजलेली बाग आणि आनंदी प्रजा होती. पण मिडासच्या मनात एकच विचार सतत फिरत असे, मला अजून सोनं हवं. माझं राज्य सर्वात श्रीमंत व्हावं. दररोज सकाळी तो बागेत फेरफटका मारत असे. फुलांकडे पाहून म्हणे, ही फुलं सोन्याची असती तर किती भव्य दिसली असती. दगडाकडे पाहून हसत म्हणे, हे सगळं सोनं झालं तर माझं स्वप्न पूर्ण होईल. एक दिवस त्याला कळलं की डोंगरांतील एका मंदिरात एक देवता राहते, जी मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण करते. मिडासने लगेच प्रवास ठरवला आणि सेवकासोबत निघाला. मंदिरात पोहोचून तो नम्रपणे म्हणाला, हे देवता, मला अशी शक्ती द्या की जे जे मी स्पर्श करीन ते सोनं व्हावं. देवता थोडा विचार करून म्हणाली, मिडास, नीट विचार कर, पण तुझी इच्छा पूर्ण होईल. मिडास आनंदी झाला. तो फुलाला स्पर्श करतो ते सोनं होतं. तो झाडाला हात लावतो तेही सोनं होतं. तो हसत म्हणतो, माझं स्वप्न खरं झालं. संपूर्ण राज्य चमकू लागलं. लोक आश्चर्याने पाहू लागले. पण थोड्याच वेळात मिडासला भूक लागली. तो जेवायला बसला. अन्नाला हात लावला आणि तेही सोनं झालं. आता मी काय खाणार? तो म्हणाला. तेवढ्यात त्याची लाडकी मुलगी धावत आली. मिडासने तिला मिठी मारली आणि क्षणात तीही सोन्याची झाली. मिडासच्या डोळ्यात अश्रू आले. तो गुडघ्यावर बसला आणि रडत म्हणाला, मी चूक केली. मला हे सोनं नको. मला माझं कुटुंब आणि साधं जीवन परत हवं. तो पुन्हा देवतेकडे गेला आणि नम्रपणे म्हणाला, मला माफ करा. मला माझं जुनं जीवन परत द्या. देवता शांतपणे म्हणाली, मिडास, खरी संपत्ती सोन्यात नाही, ती प्रेमात आणि आनंदात आहे. क्षणात जादू नाहीशी झाली. मिडासची मुलगी पुन्हा हसली. राजमहाल पुन्हा रंगांनी भरला. त्या दिवसापासून राजा मिडास बदलला. तो आपल्या प्रजेशी प्रेमाने वागू लागला आणि प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगू लागला. आणि त्याने शिकलेला धडा असा होता, खरी संपत्ती म्हणजे सोनं नाही, तर आपली माणसं, प्रेम आणि आनंद. आमच्या कथा आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन कथा मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा.